तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सर्वात आधी तर तुम्हाला सर्वांना जय भीम, जय भीमा गोरेगाव, जय शंभूराजे. आणि ब्लॉग कंटिन्यू चालू राहू द्या एवढंच सांगतो. आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात करतो, कारण आपल्याला अजून भीमा गोरेगाव जायचं आहे. अजून लय मोठा ब्लॉग आहे. फक्त सपोर्ट करा भावांनो, बस एवढीच मागणी आहे तुमच्याकडं. आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. पहिले लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ट्रॅव्हल्स आता इथपर्यंत पोचली. आणि हे गावचं नाव म्हणजे तुम्ही कमेंट करून सांगा, मला काही माहिती नाही. आणि आपण आता पुण्यात पोचलो आहे. पुण्यात म्हणजे चेहरा जरा खराब झाला होता, चेहरा वगैरे बनवला. आणि मग आता आपण निघालो भीमा गोरेगाव. भाईने बोला व्हिडिओ निकालणे काय, तो निकालला. आता आपण जातो आहे. आणि भाऊ बोलला व्हिडिओ काढायचे म्हणून. चालेल भाऊ म्हटलं, व्हिडिओ काढू, काही विषय. आणि आता पुढं आपण भीमा गोरेगाव जातो आहे. आता निघालो आहे आपण. भाऊ म्हणजे फोटो काढ, व्हिडिओ काढ, एकदम कटरा मारतो. बरं चालेल भाऊ म्हटलं. आपण जातोय आता रस्त्याने. रस्त्यावरती मस्त साऊंड वगैरे चालू आहे. भाऊ म्हणला नाचायचं आहे, चल भाऊ म्हणतो. आणि भाऊ म्हणे मजा येते. आणि माझं नाचून झालं, आता तू पण नाच म्हणे. भावाला म्हटलं बरं, म्हटलं बाबासाहेबांचे गाणे आहेत, म्हटलं आता नाचावंच लागेल म्हटलं. आलोच भाई. तर अजून पुढं आलो. गाडी पार्किंग करायला एकदम भारी सोय होती, म्हणून तिथं गाडी पार्किंग केली. आणि अजून पुढं आलो. पुढं मस्त की नाचायला जा. आणि आपण आता पुढं आलो. आणि दीपक भाऊ केदार भेटले आपल्याला. आणि गाडीवर उभा राहून त्या सरकारला खोडे लावायचं. होय, मी एक्स्ट्रा घेतले असेल. आज गावाकडून कोण कोण आले हात वर करा. वेळ आहे ना का थांबू मी? वेळ आहे का? नाव घ्या जोर जोरात. गावाकडून आलात का आगे मावळाकडून आलात काय कळून? चाळीसगाव, मेकर, नांदेड, मुदगीर, पाटोदा, वाशिम, परभणी, लातूर, बुलढाणा, सातारा, परळी, बीडून नाही आले तर हे चलू द्यायचं का 2-4 तास? अरे थांबा ना बाबा. त्याच्यासाठी टाळ्या वाजवत देऊ. आमचा कालीचरण मोठा वर्या, कालिदास वर्या, दोघं पण हे कर्नाटक मध्ये लढणारा हा पॅंथर आहे. तिथल्या गृहमंत्र्याला मुताय लावणारा पॅंथर आहे.
केदारची यंत्रणा लय डेंजर आहे. इकडून या, इकडून. या वर या. संदेश वाघचौरे कुठे आहेत? दाखवा, हात दाखवा, पुढे या. आणि ते चित्र मी डोळ्यांनी बघितलं की माझ्या आया बहिणी त्या आडुशाला कपडे बदलत आहेत. हा देश बाबासाहेबाचा आहे. बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो आणि आरामखोर आमच्या आया बहिणीला कपडे बदलायला सुद्धा जागा देत नाहीत. दणकन गाडी घातली आणि गाडीवर उभा राहून त्या सरकारला खोडे लावायचं काम या पॅन्थरने केलं. आणि तेव्हापासून ते आजपर्यंत तुम्ही चैत्यभूमीची सुविधा बघितली असेल कशी आहे, बघितली का नाही? तो दणका पॅन्थरने दिलेला आहे. पण त्यावेळेस माझी चूक काही नव्हती. होय, मी आक्रमक झालो असेल, होय मी एक्स्ट्रा त्या ठिकाणी पॅन्थर म्हणून भूमिका घेतली असेल, माझ्यावरती गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकलं. मला मुंबईच्या जेलमध्ये आमच्या सगळ्या सहकार्याला ऐन कोरोनामध्ये जेलमध्ये टाकलं आणि 1.5 महिना मी जेलमध्ये राहिलो. गावात राहणारा माझा बाप ऊसतोड मजूर, त्याला माहित नव्हतं की माझं पोरग शहरात काय करतंय. घरी टीव्ही नाही, रेडिओ नाही, पेपर नाही. माझा वडील विचारायचा, अरे तू करतो काय? मी म्हणायचो, आबा मी कम्प्युटर चालवतोय, कम्प्युटरची नोकरी करतोय. असं म्हणत 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 मी आणलं. पण त्या दिवशी त्या घटनेची न्यूज ब्रेकिंग लागली. ती न्यूज गावात गेली आणि गावातले माणसं पळत जाऊन आमच्या वडिलाला म्हणले, तुमचं एकुलतं एक पोरग अटक केलंय. ते ऐकताच माझे वडील जाग्यावर ढासळले. त्यांना पार्लेजेसचा अटॅक आला. मी जेलमध्ये, त्यांना बघायला कोणी नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी दवाखान्यात नेलं आणि मी बाहेर येऊन बघतोय तर माझे वडील बोलू सुद्धा शकत नव्हते. अवघ्या 1-1.5 वर्षात पडून पडून माझे वडील मला सोडून गेले. माझा गुन्हा काय? मी ऊसतोड मजुराचा पोरगा. माझा गुन्हा काय? मी बंड करायला निघालो कारण मी सिद्धनाथ महाराजची औलाद आहे. मला सांगितलं मुंबईच्या जेलमध्ये तुम्हाला कोणी कोणी अटक करायला लावलं, तरी सुद्धा मी आजपर्यंत कुणाचं नाव घेतलं नाही. मला त्यांनी कोर्टाने सांगितलं की तू 3 महिने मुंबई सोडायची नाही, तू कोणत्या कार्यक्रमाला जायचं नाही. अरे मी म्हणलं, हाड जेलमध्ये टाक, फाशी दे. बाहेर येऊन विहारात जाऊन भाषण करून ही चळवळ उभा केली. त्याच्यानंतर गुन्हे दाखल झाले. त्याच्यानंतर पुन्हा मला घेरण्यात आलं, हल्ला झाला. पण हा पॅन्थर थांबला नाही. अनेक षडयंत्र झाले पण हा पॅन्थर थांबला नाही. हा पॅन्थर लढत राहणार आणि तुमच्यासाठी मरण आलं तरी बेहतर हे असणार या ठिकाणी ठणकावून सांगतो. ही माझी परिस्थिती आहे, तरी सुद्धा मी उभा आहे. पण तुम्ही गावागावात जा आणि आता शांत बसायचं नाही. आम्ही आकडा काढलाय, आम्ही आकडा काढलाय. या अजित पवारच्या पोरांनी जी जमीन घेतली त्याच्यानंतर आम्ही आकडा काढला. तुम्हाला माहिती आहे आपली महारवतन जमीन किती आहे? कुणा कुणाला माहिती? हात वर करा. किती आहे? तुम्ही वर केला ना हात. किती जमीन आहे सांगा? हा किती आहे? 5 मिनिटं थांबा, बेडी पिऊ द्या. किती आहे? तुम्हाला धक्का बसेल. हे 171 लय चिल्लर झाली. हा हा हजारो तर हे भाषणातला शब्द झाला रे. हजारोच्या संख्येने उपस्थित राहा.
या महाराष्ट्रात मार वतन जमीन 5.5 लाख एकर आहे. किती आहे? 5.5 लाख एकर. आणि जरी 5.5 लाख एकर आम्हाला मिळाली तर आम्हाला मजुरी करायची गरज आहे? गरज आहे का? पण आम्हाला भांडण काय लावून दिलं? चावीचं गुर गुर गुर. चाव्या अशा चाव्या फिरू देत, आपल्या तिजोऱ्या भरू द्यायच्या नाही. किती एकर आहे? 5.5 लाख एकर जमीन आहे. आणि म्हणून तुम्ही गावात जायचं, गावातल्या आपल्या नातेवाईकाला उठवायचं आणि त्याला विचारायचं की सांग या गावात महार वतन जमीन कुठे? आणि जर कुठं महार वतन जमीन निघली तुमच्या गावात तर पुढं काय करायचं? बघा हेच तुमचं हेच चाललंय. काही झालं की लावा बाईला फोन. रात्री एक जण म्हणला 1:30 वाजता, बाई म्हणे त्या कुठं निगडी पासून याचं भाडं किती हो भीमा कोरेगावचं? नाही रिक्षावाला जरा जास्त घेतो म्हणे. असले फोन रात्री. ऑन भाई उद्या तिथं भेटतं ना. अरे भाऊ भेटन भाऊ म्हणलं भेटन. बाई निघलोय बर का. म्हणलं रस्त्यात काही झालं तर फोन कर. तर एक जणांनी काय फोन केलाय? बाई टोल नाक्याहून सोडलंय आणि चहा पिऊन निघालोय. 500 फोन चालू आहेत. आणि मग दरवेळेस आता सांगितलं योगडी म्हणतो भाईला फोन करायचा. अरे भाईला कवर फोन करता? तुम्ही स्वतः सुद्धा भाई बना, त्याशिवाय आता पर्याय नाही. आणि दीपक भाऊन त्यांचं भाषण ऐकून थोड्याच वेळात आपण निघालो विजय स्तंभाकडे. कारण आपल्याला तिकडे जायचं होतं, अजून गेलो नव्हतो, आपण पोचलो नव्हतो, त्याच्यामुळं लवकर निघालो आपण. आणि दीपक भाऊला बघायला आपण डोंगराळ्याला गेलो होतो. आणि डोंगराळ्याला दीपक भाऊ ते आले होते, कारण हक्कासाठी जर काही असेल तर दीपक भाऊ तिथं तयार असतात. कारण दीपक भाऊ ते गरिबांना नाही तर जात बघून नाही तर परिस्थिती बघून साथ देतात. हा स्वभाव खूप मला आवडतो. काही मजा घ्यायला लागली राव. तुझी मजा आपण नंतर घेऊ. हे इकडच्या गावामधले आहेत नाही. ये ना पुढे जा ना, मी काढतो का? काय काही दिसत. हा हा हा. इकडे ते उत्तर पडलं. मला माहित असता
मी झोपतो तो गाडी स्टार्ट व्हायला नाही का गाडी सोडून तो शर्ट बघत आपलं शर्ट घाट झाले का नाही ए तुषा आठवणार आहे कुठपर्यंत आहे ते केवढं झालं रे चालतोय रे आपण अरे पण ए तुषा बघ बरं ए तो हे दिसलं का इकडं इथं आहे रे आले का हा ते का नाही दिसलं का कुठं आहे पकड बरं तू कर बरं. आलं दिसलं का तो बघ. अभिवादन करण्यात आलेल्या सर्व भीम अनुयायांचे पोलीस प्रशासनातर्फे सहर्ष स्वागत. आपण डायरेक्ट गाडी पैसे भेटून कोणी येऊ नका. किती एक नंबर होता बरं का पालखी नंबर लक्ष हे नवीन झालं नाही का चार्जिंगला कधी देतात? आणि आता आपण सगळं झालं आता चाललो आपण घराकडे आणि आता आपण जातोय पिंपरी चिंचावड आणि तिथं आपले भीमसैनिक आले असतील येतात म्हणजे तिथं रोज येतात आपले भीमसैनिक आणि खास विषय तर असा आहे का व्हिडिओमध्येच बघितला होता बाबासाहेबांचा तो स्मारक आणि आता लाईव्ह बघणार आहे म्हणून खूप खुशी होती आणि म्हणजे मेन तर आपण बाबासाहेबांसाठी चाललो आहे कारण ते होते म्हणून आज आपण आहोत. चला मग आता बघूत आपण अजून पुढं. आणि भावांना आता आपण पोचलो आहे आणि आता बाबासाहेबांचे दर्शन घेऊन मग आता आपण पुढच्या कामाला सुरुवात करू. आणि इथं आल्यावरती तर एकच नंबर वाटलं कारण
एकदम फ्री आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं म्हणजे एकदम भारी वाटलं भावांनी. आधी दर्शन घेतलं आणि बाबासाहेबांचं दर्शन घेतल्यानंतर पुढचं काम सुरुवात. आणि आपल्याला सुयोग भाऊ पण भेटले. सुयोग भाऊ त्यांच्यासोबत बोललो आणि सुयोग भाऊ त्यांना सांगितलं 2-4 व्हिडिओ काढायचे आपल्याला. बरं चालतंय म्हणे, ठीक आहे. हमें मिटाना कौम है तुम्हारा और आम्बेडकरवादी बाप है तुम्हारा. तर भावांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय भीमच आले पाहिजे. आणि भावाला सांगितलं अजून एक काढायचं आहे म्हणे आणि मग अजून एक काढला. आणि भाऊचा स्वभाव तर एकच नंबर आहे. अरे माचिस तो यूं ही बदनाम है. जलाने के लिए आंबेडकर नाम ही काफी. लय मजबूत पावर आहे माझ्या भीमाच्या नावात. लय मजबूत पावर. आणि आपल्याला आप्पा भाऊन ते पण भेटले आणि खूप सारे रील स्टार भेटले. आणि आप्पा भाऊचा स्वभाव पण एक नंबर आहे. फोटो काढलेत. आणि सर्व आपले भाऊच आहेत भावांनो. त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करा. आणि इथं आपलावाला ब्लॉग संपला आहे आणि भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय भीम, जय संविधान, जय भीमा गोरेगाव.